होलसेलमधला रेट आणि रिटेलमधला रेट वेगळा असतो. मला घ्यायचे असेल घरच्यासाठी तर मोसंब्यासाठी तुम्हाला ह्या साईडलाच यायला लागेल. ज्यूसवाले हॉटेलवाले ते लोक घेऊन जातात. सगळे बाकीची फळं बंद, किलो नाही मिळणार. घ्यायचे पूर्ण दाटवाले गावठी पेरू आजकाल दिसतच नाही. असं असतात मधनं कवट टरबूज इथे कापून ठेवलेलं आहे असा दिसतो. मार्केटमध्ये द्राक्ष भरपूर आलेली आहेत आणि दादाने एकदम खरं सांगितलेलं आहे मला होलसेल नसेल घ्यायचं घरी. साईज बघा ना, हे पॅकिंगमध्ये तुम्हाला मिळेल छोट्या छोट्या, पण 1 किलो कटिंग येणार. हनुमान फळ पण असतं. होलसेलमध्ये जागेवर रेट गणे ॲपल स्वस्त आहेत. रत्नागिरी म्हणून हाच हापूस दिला जाईल. जे पहिलं आफ्रिकेतनं यायचं आता काळा गोरा सेम आहे आणि हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मोठं मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी FMCच्या फळ मार्केटमध्ये, जे होलसेलवालं फळ मार्केट आहे. इकडे तुम्हाला होलसेलमध्ये सर्व फळं मिळणार आहेत. म्हणजे जेवढी अवेलेबल फळं असतात आजच्या तारखेला ती सर्व फळं तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळणार आहेत. आणि हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे एरियातलं. आणि पाठीमध्ये तुम्ही बघता कशा लॉटमध्ये फळं भरली जातात होलसेलमध्ये घेऊन. आता इथे तुम्हाला होलसेलमध्ये फळं मिळणारच आहेत, म्हणजे पूर्ण क्रेडच्या क्रेड किंवा बॉक्सच्या बॉक्स सोबत ना. काही जण रिटेलमध्ये पण विकतात, तर ते पण रेट आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारचे रेट आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2026. आजच्या तारखेला कोणती फळं आणि काय रेट नाहीत ते बघूया. स्पेशली आंबा आला आहे का मार्केटमध्ये ते बघायचं आहे, कारण फेब्रुवारीची 14 तारीख आलेली आहे. आंबा येण्याची शक्यता आहे, सुरुवात होण्याची शक्यता आहे आंबा यायला. आता तो कुठला असणार आहे, काय असणार आहे ते पण बघूया आपण. सुरुवातीला तर आपलं रिटेलवालंच दुकान दिसलेलं आहे. कलिंगड कसं आहे दादा? 40 रुपये किलो रिटेलमध्ये रेट आहे. इकडे द्राक्ष आहे, हे 150 रुपये किलो आहे. काळे सेम आहे बघा, सेम आहे. काळा गोरा सेम आहे, 150 रुपये किलो आहे. रिटेलचा रेट मी सांगतोय तुम्हाला. हा की आता होलसेलचे रेट बघूया आतमध्ये. इकडे तोतापुरी आंबा दिसला आहे. हापूस आहे की नाही माहीत नाही आतमध्ये, पण हा तोतापुरी आंबा दिसला 120 रुपये किलो आहे. आणि हापूस कसा आहे दादा? हा कुठला हापूस आहे? बघा रत्नागिरी हापूस आहे. 1200 रुपयेचा डझन, 1200 रुपये डझन. हे सेम आहे नाही ना, साईज वेगळं आहे, बस दोन्ही रेट सेम आहे. 1200 रुपये डझन. बघा हापूस पण दिसलेला, तर रत्नागिरीचा हापूस सांगतात. आणि द्राक्ष कसं किलो आहे? बघा 150 रुपये किलो द्राक्षाचा रेट आहे आजचा. आणि आतमध्ये आहे ते सर्व होलसेल मार्केट आहे. इकडे सर्व होलसेलमध्ये फळं मिळतील तुम्हाला. आणि ही सर्व फॉरेनची फळं जास्त असतील पहिल्याच दुकानात. ही इंडियन नाही त्याच्यामध्ये, तिकडे सगळी बाहेरची दिसते. जसं आवाकाडो आहे, आणि आवाकाडो आहे 1600 रुपयाला 4 किलो, 400 रुपये किलो. पण दिसतोय बघा चकाचक एकदम आवाकाडो, भारीवाला आवाकाडो. बघा हे 1700 रुपये ना, 10 किलो ना. बघा 10 किलोचा बॉक्स आहे. संत्रा आहे 1700 रुपयेचा आहे. आणि हा चायनाचा संत्रा आहे, जे पहिलं आफ्रिकेतनं यायचं आता चायनामधनं यायला लागलं आहे. कंपनी सेम आहे, सर्व उत्पादन सेम आहे, फक्त आता कंट्री बदलली आहे, चायना झालेली आहे. इकडे बघा द्राक्ष आहेत, चायनाचे आहेत आणि सीडलेस असतात, त्याच्यामध्ये बी नसतो. 5 किलो 1900 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि सफरचंद कुठले? हे किती रुपये? ये 27 रुपये का 10 किलो. बघा 2700 रुपयाला 10 किलो सफरचंद आहेत, फ्युजीचे आहेत. म्हणजे इकडे सर्व तुम्हाला फॉरेनची फळं मिळणार आहेत. बघा हे साईराज इम्पेक्समध्ये तुम्हाला सर्वही फॉरेनची फळं मिळणार आहेत. आफ्रिका, चायना, फ्युजी, USA अशी फळं मिळतील तुम्हाला. ही केळी आहेत, ही 90 रुपये किलो आहेत. इलायची केळी आहेत छोटीवाली. आणि ही पिकणार आहेत बरं का, ही हिरवी दिसत आहेत पण ही पिकणार आहे सर्व केळी. आणि सर्व तामिळनाडूवरून आलेली केळी असतात. 90 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील केळी. हे किती किलो घ्यायला लागतं दादा? 10 बघा 10 किलो 20 किलो असं तुम्हाला घ्यायला लागेल. मॅक्झिमम किती पण घ्या, पण मिनिमम 10 किलो घ्यावीच लागतील. मग अशी आता ही गाडी भरून चालली आहे केळ्यांची. एक आली आहे तर दुसरा टेम्पो छोटावाला भरून चालला आहे. इकडे हापूस आहे, पण हा केरळावाला हापूस आहे. यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की हा केरळावाला हापूस आहे. एक कसा डझन आहे दादा? 1500 रुपये डझन. बघा 1500 रुपये डझनने तुम्हाला हापूस मिळणार आहे. पण हा महाराष्ट्रीयन नाही आहे, केरळावाला हापूस आहे. आता सध्या मार्केटमध्ये हाच येतोय, केरळावाला हापूसच होतं. देवगड तर अजून वेळच आहे. आणि रत्नागिरीचा थोडाफार प्रमाणात आहे. बाकी तुम्हाला रत्नागिरी म्हणून हाच हापूस दिला जाईल, तो केरळावाला आहे. पण या दादाने एकदम क्लिअर कट खरं सांगितलेलं आहे की हा केरळाचा हापूस आहे, हा आपला महाराष्ट्रामधला नाही.
इमानदार आहेत. कसं आहे सफरचंद? 1200 रुपये 10 किलो. किती किलो आहे? 10 किलो. बघा 10 किलोचं पेटी आहे, 1200 रुपये किलो सफरचंद आहे. कुठलं आहे? इराण. बघा इराणची सफरचंद आहेत. 10 किलो मिळतील तुम्हाला, पण 1200 रुपये म्हणजे 120 रुपये किलो. सेम रेट आहे. असे 10 किलोचं असे बॉक्स लावलेले आहेत सफरचंदाचे. हे आहे ग्रेपफ्रूट. 15 किलोचा बॉक्स आहे, 2500 रुपयाला तुम्हाला मिळेल. तर हे पण इंडियन नाही आहे, 100% बाहेरचं आहे. आणि हे इजिप्तचं आहे बरं का ग्रेपफ्रूट. तुम्हाला आता मोसंबीसारखं वाटतं आहे आणि तुम्हाला 15 किलो मिळतं आहे 2500 रुपयाला. ग्रेपफ्रूट इजिप्तचा. हे 10 किलोची पेटी आहे, 1000 रुपये किलो म्हणजे 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. म्हणजे 100 रुपये किलोने तुम्हाला हे इराणवाले ॲपल मिळतील. आणि 10 किलोचेच बॉक्स आहेत सगळे. इकडे अफगाणी ॲपल आहेत, अफगाणिस्तानचे. तर इराणवाले 100 रुपये किलो होते, पण अफगाणी तर 60 रुपये किलो आहे. 600 रुपये तुम्हाला पेटी मिळेल 10 किलोची. अफगाणी ॲपल स्वस्त आहेत आणि इराणवाले महाग आहे. इकडे पण हापूस आहेत, 1500 रुपये डझन सांगतात. आणि हे सर्व केरळावालेच आहेत, बघूनच कळतं आहे. हे तुम्हाला रत्नागिरी सांगतील, देवगड सांगतील, नाही आहे. हे केरळाचे आहेत प्रॉपर. आणि 1500 रुपये डझनने तुम्हाला हापूस मिळणार आहे. आपला देवगड आणि हापूस याला अजून वेळ आहे, बरेच दिवस जातील. एवढ्या लगेच नाही येणार तो हापूस. आंबा आहे मार्केटमध्ये, पण केरळावाला हापूस आहे. आणि डाळिंब बघा, होलसेलमध्ये जागेवर रेट 150 रुपये किलो सांगतात, त्याचा 200 रुपये किलो सांगतात होलसेलमध्ये. हे सर्व जे डाळिंब आहेत नाही सर्व राजस्थानचीच आहेत. क्वालिटी वेगवेगळे आहेत. 150 रुपये, 200 रुपये आणि हे आहे ते 80 रुपये किलो. 20-1 किलोचा क्रेड आहेत सगळंच. हे आहेत ते काश्मीर ॲपल, आपली भारतातली. तसं आता सीझन संपलं आहे, पण आता शेवटची फळं येत आहेत. आणि हे तुम्हाला 1000 रुपयाला 12 किलोची ही पेटी मिळेल तुम्हाला. आपले काश्मीरचे ॲपल स्वस्त आहेत आणि बघा दिसायला पण भारी दिसत आहेत. पण ते आता सीझन संपला आहे त्यामुळे रेट कमी आहे. आता 1000 रुपयात तुम्हाला 12 किलोची पेटी मिळेल. डाळिंब खूप आहेत मार्केटमध्ये. कसे किलो आहे? कौन सा? ये ज़्यादा नहीं है. इकडे पण 150 रुपये, 200 रुपये हाच रेट आहे मार्केटमध्ये. मोठीवाली कशी आहेत दादा? मोठीवाली डाळिंब 250 रुपये. ते महाराष्ट्र आहे की राजस्थान आहे? ते महाराष्ट्राचे. बघा ही डाळिंब आहे ती महाराष्ट्रात, त्याचे 250 रुपये किलो आहेत. आणि ही आपली राजस्थानवाली 150 रुपये किलो आहे. कसबूत. ओके. डाळिंबाचा रेट थोडा हाईच आहे सध्या. जो टरबूज आहे कसं किलो आहे? 50 रुपये. बघा 50 रुपये किलो. रिटेलमध्ये आहे का? बघा 1 किलो पण घेऊ शकता तुम्ही. टरबूज 50 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि पेरू आहे तर 100 रुपये किलो आहे. इकडे आहे रामफळ. कसं आहे? 120 रुपये किलो साहेब. 100 रुपये. बघा हे 120 रुपये किलो आहे आणि हे 100 रुपये किलो आहे छोटंवालं रामफळ. बघा आता रामफळ आहे तसं मार्केटमध्ये लक्ष्मण फळ पण असतं, सीताफळ तर आहेच आणि हनुमान फळ पण असतं. 4 प्रकारची फळं असतात. त्यातरी आपल्याला रामफळ दिसलं आहे. ते 120 रुपये किलो आहे आणि छोटंवालं 100 रुपये किलो आहे. रिटेलमध्ये आहे सर्व. इकडे द्राक्ष आहे. द्राक्ष कसे आहे दादा? 1000 रुपये. 1000. 9 किलोचा बॉक्स. 9 किलो. बघा द्राक्ष आहेत ती 1000 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. त्याच्यात तुम्हाला 9 किलो द्राक्ष मिळतील ह्या ट्रेडमध्ये. म्हणजे 10 किलो बसेल पण 1 किलो कटिंग येणार, 9 किलो माल तुम्हाला मिळेल. ही द्राक्ष आहेत आणि आपली महाराष्ट्रातील तासगाव एरियातली द्राक्ष आहे की जी तुम्हाला 1000 रुपयाचा केड पूर्ण मिळेल तुम्हाला. 9 किलो म्हणजे 110 रुपयाप्रमाणे मिळून जाईल तुम्हाला किलो रेट. आणि तोच तुम्ही बाहेर घ्यायला गेलात आता रिटेलमध्ये बाहेर 150 रुपये किलोने हीच द्राक्ष विकली जातात. इथनंच घेऊ. हे काळीवाले कसे आहेत? कालावाला 1400 आहे. आणि हा काळीवाले द्राक्ष आहे ती 1400 रुपयाची आहे. सेम 10 किलोचा क्रेट, 9 किलो माल मिळेल 1400 रुपयामध्ये तुम्हाला. हे काय लिची आहे ना? कसं आहे? 150. बघा लिची आहे 150 रुपयाचा बॉक्स आहे. किती बॉक्समध्ये? 400 ग्राम. बघा 400 ग्रॅमचा बॉक्स आहे लिचीचा 150 रुपयाला. ब्लूबेरी आहे हा 200 ग्रॅमचा बॉक्स असेल ना? 125. बघा 125 ग्रॅमचा आहे. आणि कितीचा आहे? 160. 160 रुपयाला 125 ग्रॅमचं ब्लूबेरी. आणि इकडे चेरी आहे. हे कसं आहे? 300. बघा 300 रुपयाला. आणि हे 400 ग्रॅम आहे. हे 400 ग्रॅम आहे. हे रेट आहेत. हे पॅकिंगमुळे तुम्हाला मिळेल छोट्या 80 रुपयाला तुम्हाला मालबेरी मिळते. आणि हे 200 ग्रॅम आहे. हे थोडं हलकं असतं. आणि हे बघा ह्याच्याकडे तुम्ही आलात तुम्हाला अशीच फळं मिळतील वर्षभर.
वेगवेगळी अशी पॅकिंगमध्ये छोटी छोटी फळं. आता इथे गाला नंबर तर काय लिहिलेलं नाही, पण F34 36च्या समोर असतो हा. आणि इथे तुम्हाला रिटेलमध्ये फळं मिळतात. सफरचंद घ्या, आवाकाडो घ्या, अशी संत्र घ्या, हे तुम्हाला रिटेलमध्ये फळं मिळतील इकडं. आणि इकडे चायनावाले द्राक्ष दिसत आहेत. 800 ग्रॅमचा बॉक्स आहे आणि 850 रुपयाला. 100 रुपयाला 100 ग्रॅम, 100 रुपयापेक्षा पण महागच. पण चायनावाली द्राक्ष आहेत. आणि इकडे स्ट्रॉबेरी आहे, तेवढी मोठी आहे बघा. कसं आहे स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी आहे 400 रुपये किलो. साईज बघा ना. आणि आपल्या महाराष्ट्रातली आहे स्ट्रॉबेरी. 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल रिटेलमध्ये. लोकांची किती गर्दी आहे बघा. रिटेलमध्ये घ्यायला जास्त गर्दी आहे लोकांची. आणि इकडे बघा, इकडे स्ट्रॉबेरी आहे. साईज बघा 600 ग्रॅम आहे. 100 रुपयाला तुम्हाला मिळेल पॅकेट बॉक्स. ही मोठीवाली साईज घेतली तर 120 रुपयाला. वजन सेम आहे 600 ग्रॅम. इकडे तुम्ही जर आलेत ना हे F सिरीजमध्ये, तर तुम्हाला असं रिटेलमध्ये बरीच फळं मिळून जातील. मला होलसेल नसेल घ्यायचं, घरी रिटेल घ्यायची असेल तर तुम्हाला बरीच फळं मिळतील. आता इथे सर्व तुम्हाला ही फॉरेनची फळं दिसतील. कसं आहे ड्रॅगन? 14 किती किलो? 10 किलो किती आहे? 10 किलो 10 किलोचा बॉक्स आहे बघा. 1400 रुपयाला तुम्हाला 10 किलोचा बॉक्स मिळेल ड्रॅगॉनचा. आणि तुम्हाला लूजमध्ये पाहिजे तर ते पण मिळेल. लूजमध्ये कसं आहे दादा ड्रॅगॉन? बघा 80 रुपये पीस. बघा 80 रुपयाला पीस मिळेल तुम्हाला ड्रॅगॉनचा लूजमध्ये. आणि होलसेलमध्ये 1400 रुपयाला 10 किलोचा बॉक्स. पण केरळावाला हापूस आहे जो 1600 रुपये डझन आहे. आणि दादाने एकदम खरं सांगितलेलं आहे, केरळच आहे म्हणून डायरेक्टली. बघा F59 60 कधी पण आहे. आता हापूसचं सीझन हळूहळू सुरू होतं आहे. यांच्याकडे तुम्हाला आता पुढचे 4-5 महिने हापूस आंबाच बघायला मिळेल 100% गॅरंटेड. आणि आता आहे तो 1600 रुपये डझनवाला आहे, पण केरळावाला हापूस आहे. मागे आपल्याला दोघा तिघांनी देवगड सांगायचा प्रयत्न केला, आपण पकडले त्यांना. 3500 ते 4000 रुपये डझन देवगड आणि रत्नागिरी हापूस चालू आहे. आत्ताचा रेट आहे. अजून येत नाही आहे मार्केटमध्ये तो माल. आला आहे का? बघा थोडा थोडा आला आहे म्हणतो. रेट आपण फक्त ऐकतो आहे, बाकी अजून बघितलेला नाही. बाकी केरळावाला भरपूर आला आहे, पण त्याचा रेट 1600 रुपये म्हणजे भरपूर आहे. खूप आहे रेट सध्या हापूसचा. ते बोर आहे, ॲपल बोरं. कशी किलो दादा? 200 रुपये का आहे. बघा 900 रुपयाचा तुम्हाला बॉक्स मिळेल. किती आहे बॉक्समध्ये? बघा 10 किलोचा बॉक्स आहे. 900 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे होलसेलमध्ये, म्हणजे 90 रुपये किलो. ॲपल बोरं मोठी आहेत. मोठी आहेत म्हणून त्यांना ॲपल बोरं म्हणतात. गोड असतात खायला. 900 रुपयाला बॉक्स मिळेल 10 किलोचा. सध्यानं मार्केटमध्ये द्राक्ष भरपूर आलेली आहेत. बघा ही काळी आणि ही द्राक्ष खूप आलेली आहेत. हे 1200 रुपयाला तुम्हाला 9 किलो द्राक्ष मिळतील. बघा हे लांबडी आहेत, तासगावची द्राक्ष, म्हणजे तासगाव एरिया ती सांगलीची. आणि ही वाल्या ती काका तर 1500 सांगतात, पण 1300 रुपयात तुम्हाला मिळतील. 9 किलो द्राक्ष मिळतात. त्या क्रेडमध्ये 9 किलो माल असतो. आणि हे ती जरा स्वस्त आहेत, हे तुम्हाला 1100 रुपयापर्यंत मिळेल. डाळिंब पण भरपूर आहे आता मार्केटमध्ये. कसं आहे डाळिंब दादा? 130 रुपये किलो. हे कुठली आहेत? महाराष्ट्र. बघा ही महाराष्ट्राची डाळिंब आहेत. राजस्थानपेक्षा ही थोडी महागच असतात, पण खायला पण तेवढी चांगली असतात. 130 रुपये. बघा ह्या साईजचा 130 रुपये. आणि पूर्ण क्रेड किती किलोचा आहे? 25 किलोमध्ये कटिंग. हा कटिंगलाच 25. कटिंगला 25. हां म्हणजे 25 किलो पूर्ण माल मिळणार आहे तुम्हाला या क्रेडमध्ये. आणि 130 रुपये किलो. माल लय भारी. हे पण महाराष्ट्रातच डाळिंब आहे. आणि हे 160 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. साईज मोठी आहे. हे महाराष्ट्र डाळिंब एक नंबरचं असतं. आणि डाळिंब खूप आहेत मार्केटमध्ये. हे पूर्ण गल्लीमध्ये डाळिंब दिसेल तुम्हाला. आता यांचा गाळा नंबर आहे F138. F सिरीजमध्येच फिरतो आहे आज आपण. इकडे होलसेल रिटेल सगळं काही मिळतं आहे. यांच्याकडे मात्र होलसेल आहे. कमीत कमी 25 किलोचा हा क्रेड घ्यायला लागेल तुम्हाला. 10 किलो पण मिळेल ना कमीत कमी. बघा 10 किलो पण तुम्ही घेऊ शकता कमीत कमी. कलिंगडांची आवक पण आता चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे. कलिंगड आहे 32 रुपये किलोने. याच्यापेक्षा मोठी साईज असेल ना तर ती 35 रुपये किलोने बाजूलाच आहे तिकडे. ही मोठी साईज 35 रुपये किलोने. इकडे टरबूज आहे, हे 30 रुपये किलोने. कमीत कमी 5 किलो घेऊ शकता तुम्ही. रेट होलसेलचं आहे. आणि हे जे टरबूज आहे 40 रुपये किलोने. हे पण तुम्ही कमीत कमी 5 किलो घेऊ शकता. इकडे टरबूज आहेत सर्व. बघा असे मस्त. हाच टरबूज इथे कापून ठेवलेला आहे असा दिसतो. हा टरबूज आहे एकदम मिठे जातचा माल आहे म्हणतात. आणि हा तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे. बघा असा निघणार आहे टरबूज. कापून पण ठेवलेला आहे. 30 रुपये किलोने मिळणार आहे, पण कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागेल.
कुठला पण घ्या, तो वाला घ्या किंवा हा वाला घ्या. आणि तुम्ही जेव्हा इकडे याल F153मध्ये कधी या, हे तुम्हाला कवट बघायला मिळेलच मिळेल 100%. हे कसं कवट आहे दादा? हे बघा, हे 60 रुपये किलो आहे. आणि छोटेवाले ते 40 रुपये किलो आहे. बघा असं असतात मधनं कवट. हे तुम्हाला मी प्रत्येक आपल्या फ्रूट मार्केटच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. फळ मार्केटच्या बाजारच्या व्हिडिओ जेव्हा असतो ना, तेव्हा हे कवट मी तुम्हाला प्रत्येक वेळेला दाखवलेलं आहे. बघा हे असं असतं आणि असं निघणार आहे आतमध्ये. हे पण 40वालेच आहेत ना, हे पण 40च ना. आणि हे आहे ते 30 रुपये किलो आहे कवट. छोटी साईज आहे, थोडी मीडियम साईज आहे, मोठी साईज आहे. 60 रुपये किलोपर्यंत आहेत कवट. आणि ह्या गाळ्यामध्ये तुम्हाला हे बघा, हे लक्ष्मण पोपटराव तांबे यांच्याकडे तुम्हाला कायम कवटं मिळतील, कधी या. आणि आत्तापर्यंत आपण 2 प्रकारची टरबूजं बघितले, एक पट्टेवाला, एक प्लेनवाला, थोडंसं ऑफ व्हाईट कलरचं. आता हे येलोवाला आहे. हे पण तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. आणि हे पण तुम्हाला कमीत कमी 5 किलो मिळून जाईल इथे आल्यावरती. बाकी जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता. हे कशा झाला टरबूज? कसं किलो आहे? 30 रुपये किलोवाले, छोटी साईज आहे. पण हे असं निघणार आहे हे टरबूज आतमध्ये. हे 30 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे पेरू आहे ते 50 रुपये किलोने आहेत, पण आतमध्ये लाल निघतील. व्हाईट निघणारे पेरू म्हणजे व्हाईटवाले गावठी पेरू आजकाल दिसतच नाहीत मार्केटमध्ये. हे सर्व लाल निघणारेच पेरू आहेत. लाल पेरूंना तेवढी चव नसते. 50 रुपये किलोने हे तुम्हाला पेरू मिळणार आहेत, कुठले पण घ्या. हे केवढं मोठं डाळिंब आहे बघा, 220 रुपये किलोने होलसेलमध्ये मिळेल. होलसेल ना? होलसेलमध्ये. किती किलोचा क्रेड आहे हा? 20-22 किलो आहे. 4 नंबर 1. 20 ते 22 किलोचा हा क्रेड आहे. महाराष्ट्राची डाळिंब आहे. साईज बघा केवढी आहे, पूर्ण पंजा भरला आहे माझा. आणि आत्ता आपण पुढच्या गाल्यांमध्ये आलो, जिकडे तुम्हाला पपया दिसणार आहेत. भरपूर प्रकारच्या पपया आहेत. कसे पपई दादा? 20 रुपये किलो बघा. आणि केवढ्या मोठ्या पपया आहेत, 20 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्या सेमच आहेत ना, कुठली पण घ्या, 20 रुपये किलो. आणि गाला नंबर आहे तो G204. म्हणजे आपण G सिरीजमध्ये आलो. मग अशी Fमध्ये होतो, आता G सिरीजमध्ये आहे. तिकडे पपईचं मार्केट आहे. सर्व पपयाच दिसतील तुम्हाला पूर्ण या मार्केटमध्ये. असं कलिंग टरबूजवाले पण आधीमध्ये दिसतील, पण मेनली हे पपयांसाठीच आहे. असं पपया उतरतात आहेत आणि लोड पण होत आहेत अशा ह्या ट्रेजमध्ये, टोपल्यांमध्ये. हे चिकू कसे किलो आहे दादा? चिकू हा 10 किलोचं पूर्ण. कसं आहे ते? बघा 550 रुपयाला 10 किलो म्हणजे 55 रुपये किलो. हे सेमच आहेत. आणि 11 किलो आहे का? बघा 11 किलो माल भरलेला आहे. बघा 10.5 किलो हातात येईल, म्हणजे पूर्ण वजन केलं तर 11 किलो होईल. एक 500 ग्रॅम कटिंग समजा, कट 500 ग्रॅम धरा असं म्हणतात दादा. बघा हा नंबर आहे G300 ना, बरोबर. बघा इकडे तुम्हाला चिकू काय मिळतात या दादांकडे. कधी आलात की तुम्हाला चिकू जर हवे असतील होलसेलमध्ये तर इथे मिळतील तुम्हाला. पकडा 55 रुपये किलोच्या हिशोबाने तुम्हाला चिकू मिळून जाईल. कुठला पण घ्या, सेम रेट आहे सर्व. आणि हा आहे तो 400 रुपयेवाला आहे, म्हणजे 40 रुपये किलोवाला. 40 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 400 रुपये पूर्ण गोणी, जी 10.5 किलोपर्यंत होऊन जाईल. इकडे पण चिकू आहेत. कसे चिकू? हे 350 रुपये. बघा हे 300 रुपयाला 10 किलो, म्हणजे 30 रुपये किलो. आणि ते 250 रुपयाला 10 किलो, म्हणजे 25 रुपये किलो. पण किलो नाही मिळणार, घ्यायचे पूर्ण 10 किलोचा, लक्षात ठेवा. त्यांचा गाळा क्रमांक आहे G301. म्हणजे G300 आणि 301 दोघांकडे चिकूच मिळतात. आणि बघा हे दादा आपले महाराष्ट्र जुन्नर पुण्यातले. इकडे अननस आहेत बघा, ही साईज आहे. 1100 रुपये तुम्हाला डझन मिळेल. आणि हे कसे बोलले दादा? आणि हे ते 700 रुपये डझन मिळेल तुम्हाला अननस. हाच रेट असणार आहे अननसांचा. 150 रुपये डझन. आणि इकडे 150 रुपये डझनवाले पण अननस आहेत. हे बघा हे सगळ्यात बारीक अननस आहेत, 150 रुपये डझन. म्हणजे 150 पासून 1100 रुपयापर्यंत तुम्हाला अननस मिळणार आहे डझन. साईजवरती डिपेंड आहे. आणि बाजूला पूजा चालू होती, म्हणजे आहे पूजा, त्याचा आवाज आता आलेला आहे, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्टॉप करावा लागेल. बाजूलाच पूजा आहे. असे हे सगळे इकडे येऊन मार्केटमध्ये असे या टोपल्यांमध्ये भरभरून होलसेलमध्ये, म्हणजे होलसेलमध्ये घेऊन आपल्याकडे तो रिटेलमध्ये विकतात. आणि आत्ता हे दुपारच्या टायमिंगला येणार आणि संध्याकाळी आपल्या एरियामध्ये जाऊन विकायला बसणार. आणि यांचा गाळा नंबर आहे G348. यांच्याकडे कायम तुम्हाला अननस मिळणार आहे. 365 डेज अननसच असतं ना, कधी पण या. 4 मंथ मँगो. फक्त मँगोचा सीझन एक्सेप्शनल आहे. आता मला वाटतं पुढच्या मार्चपासून ते जून जुलैपर्यंत फक्त आंबेच मिळतील इकडे.
आणि पुरं मार्केट हे APMC आंब्यामध्येच होणार आहे सगळं. सगळे बाकीची फळं बंद, फक्त आंबे मिळतील 4 महिने. इकडे चालू आहे पूजा आणि इकडे सर्व अननसच मार्केट आहे पूर्ण आतमध्ये त्या सिरीजमध्ये. हे G471 वगैरे गाड्या आहेत आतमध्ये. इकडे सर्व तुम्हाला अननसच मिळणार आहेत. सर्व अननसवाले आहेत. कसा डझन आहे आज? 600 रुपये. हे बघा, 600 रुपये डझन आहे अननस. अशा गाड्या भरल्या आहेत फळांनी, फुल भरला आहे माल, पूर्ण काटोकाट भरलेला आहे माल. हे आहे ओपन शेड त्या फळ मार्केटमधलं, जिथे तुम्हाला कलिंगडच मिळणार फक्त. आणि हे 365 दिवस कलिंगडासाठीच आहे. याला ओपन शेड म्हणतात. आता गाला नंबर वगैरे असं काय नाही, ओपन शेडच म्हणतात याला. इकडे कलिंगड आहे असं लांबडं आणि लाईट ग्रीनवालं. हे 30 रुपये किलो आहे. आणि ह्याच्यामध्येच हे जे कलिंगड आहे ते 28 रुपये किलो आहे. आणि हे कलिंगड जास्त करून ज्यूसवाले, हॉटेलवाले ते लोक घेऊन जातात जास्त करून. आणि जे कट करून विकतात ना पीस मार्केट, म्हणजे बाहेर रोड साईडला, ते लोक हे कलिंगड जास्त वापरतात. आणि आपलं घरी खायला आपण हे कलिंगड घेऊन जातो नेहमी. हे बघा, हे कसं किलो आहे? वाला 25 रुपये किलो. बघा, हे 25 रुपये किलोने तुम्हाला कलिंगड मिळेल ओपन शेडमध्ये आलात तर. आणि हे 23 रुपये आहे. आणि हे 23 रुपये किलो आहे. आणि आपण कालच घेऊन गेलो ह्याच्यातनं 10 किलो कलिंगड. आणि कलिंगड 1 नंबर आहे, 10 नंबर. बघा इकडे ओपन शेडमध्ये हरी करमशी गडवी नाव दिसते का? बघा इकडे होलसेलमध्ये मिळेल तुम्हाला, रिटेलमध्ये पण मिळेल, किलोच्या भावाने मिळेल. 5 किलो 10 किलो पण तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. हे बोरं आहेत, हे रेग्युलरवाली बोरं. कसं किलो बोलले? बघा 80 रुपये किलो बोरं आहेत. आणि कमीत कमी 10 किलो तुम्हाला हे बोरं घ्यायला लागतील. आणि ह्या साईडला ती एच सिरीज. इकडे तुम्हाला मिळणार आहे संत्री मोसंबी होलसेलमध्ये. संत्री मोसंबीसाठी तुम्हाला ह्या साईडलाच यायला लागेल, ह्या मार्केटमध्ये, ह्या एच सिरीजमध्ये. इकडे मोसंबी आहे ही 40 रुपये किलोने आहे. कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. आणि ही आहे ती 35 रुपये किलोने. किलोमध्ये किती बसतं दादा हे? बघा 5-6 बसतील साईजप्रमाणे. तर मोठी साईज घेतली तर 5च बसतील, छोटी घेतली तर 6 बसतील किलोमध्ये. बघा हे संत्र आहे, 70 रुपये किलो सांगतायत. आणि हे तुम्हाला कमीत कमी 5 किलो संत्री घ्यायला लागतील. इथे आल्यानंतर 70 रुपये किलो सांगतात. 60 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला भाव केलात तर. 8 ते 10 संत्री बसतील किलोमध्ये. बघा हा रेट आहे संत्र्याचा. आणि इकडे संत्र आहे ते 100 रुपये किलो आहे. कुठले आहे ते संत्र? अहिल्यानगरचं. बघा हे अहिल्यादेवी नगरचं, अहिल्यादेवी नगरची संत्री आहेत ती 100 रुपये किलो आहेत. आणि छोटीवाली आहेत ती तुम्हाला 40 रुपये किलोने मिळते. 45 सांगतायत पण 40 रुपये किलोने मिळते. ही पण संत्रीच आहे, ही पुण्या साईडची आहे. आणि ही 50 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि सेम आहे, कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागतील. बाकी होलसेलमध्ये घ्यायची तर गोणी तुम्ही घेऊ शकता. असे तुम्हाला बोललो हे एच सिरीजमध्ये आला की संत्री मोसंबी तुम्हाला भरपूर मिळेल, पाहिजे तेवढी. आणि कायम संत्री मोसंबी असते ह्या एरियामध्ये एच सिरीजच्या. सर्व आतमध्ये गाड्या आहेत नाही, संत्री मोसंबीवालेच आहे सर्व होलसेलमध्ये. आणि बाहेर असे लावतात ते 5-5 किलो तुम्हाला कमीत कमी देतात, तुम्हाला घ्यायची असेल घरच्यासाठी. तर ही संत्री आहे ती 40 रुपये किलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे वाशी APMCचं फळ मार्केट, जे होलसेलमध्ये तुम्हाला फळं मिळतात, रिटेलमध्ये पण मिळतात. होलसेलमधला रेट आणि रिटेलमधला रेट वेगळा असतो, हे तुम्हाला आता ऑलरेडी कळालेलं असेलच. आणि आता कलिंगडच बघा, 25 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये मिळतात. पण हे लोक रिटेलमध्ये पण आपल्याला त्याच रेटने देतात, म्हणजे 5-10 किलो देतात. आणि सध्या रमजानचा महिना येणार आहे, त्यामुळे कदाचित रेट थोडेसे फळांचे हाय असतील. तर आजचा रेट तुम्हाला कळालेला आहे फळांचा, कोणती फळं आहेत ती पण कळालेली आहेत. तर तुम्हाला APMC वाशीचा होलसेल फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.